नमस्कार. चला, आज एक छानशी आपल्याला कथा सांगतोय, जी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. कारण आपण जीवन जगत असताना काही मूलभूत गोष्टी असतात, ज्या सर्वांसाठी समान लागू होतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली आई-वडील. ज्या ठिकाणी सर्व गुन्हे माफ केले जातात. कुठलाही स्वार्थ न ठेवता आपल्यावर प्रेम करणारी व्यक्तिमत्व म्हणजे आपले आई-वडील. आणि ज्यांना हे समजलं, ते जीवनामध्ये सतत आनंदी राहिले. जीवनाचा खरा अर्थ त्यांना समजला. तर आपल्याही सर्वांना जीवनामध्ये सतत आनंद राहावा. बाहेरच्या काल्पनिक गोष्टींचा आपल्या जीवनावरती परिणाम कधीही होऊ नये. कारण अंतरंगात जर आपला आनंद असेल, तर बाहेर आनंद आपल्याला आपोआप मिळतो. आणि आनंदाचा, सुखाचा, शांतीचा मूळ पाया म्हणजे आपले आईवडील. ज्यांना आईवडील समजले, त्यांना सर्व नाती ज्याप्रमाणे साखरेला सांगावं लागत नाही की मुंग्यानो या, झाडांना सांगावं लागत नाही अरे या माया सावलीखाली बसा, तसंच जे मातापितांची, आईवडिलांची भक्ती करतात, अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी निश्चित प्रेम ठेवतात, त्यांना सांगावं लागत नाही की सुखानं या, आनंदानं या, चांगल्या लोकांना माझ्याजवळ या. तर ते जसं साखरेजवळ मुंग्या आपोआप येतात, तसंच तुमची मातृपितृभक्ती ही सर्व चांगल्या जीवनातल्या ज्या घटना आहेत, गोष्टी आहेत, त्या आपोआप तुमच्याजवळ आकर्षित करतात. तर चला, अशीच एक छानशी कथा आहे, जी आपण ऐकली असेल, पण पुन्हा ऐका. सतत ऐकत राहावी. आपल्या लहान मुलांना ती ऐकवावी, अशी ही बोध घेण्यासारखी कथा आहे. आईचं प्रेम काय असतं हे प्रत्येकापर्यंत पोचणं महत्त्वाचं आहे. कारण ती जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला समजत नाही. एखादी सहज गोष्ट ज्यावेळेस आपल्याला मिळते, त्याचं महत्त्व आपल्याला कधीही पटत नाही, कारण ते गृहीत धरलेलं असतं. तसंच आईवडिलांचं होतं. पण ज्यावेळेस ते आपल्यापासून शरीराने निघून जातात, त्यावेळेस मात्र आपल्याला उणीव भासते. काहीतरी कमतरता नेहमीच आपल्या जीवनामध्ये भासते. त्याच्या अगोदरच आपण सावध व्हायला हवं. आणि जीवनातलं खरं प्रेम, आनंद, सुख, शांती कुठे आहे? तर मित्रांनो, मातापितांच्या भक्तीमध्ये आहे, त्यांच्या प्रेमामध्ये आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी कसा भाव आहे याच्यावरती ते अवलंबून आहे. तर असेच एक पती पत्नी असतात. त्यांना एक छानसं मूल होतं. हळूहळू त्या मुलाला ज्याप्रमाणे दुनियेमध्ये मुलाचं पालन पोषण केलं जातं, त्याप्रमाणे ती माता पिता परिश्रम करून त्या मुलाला घडवतात. तो मोठा होतो, त्याचं लग्नाचं वय होतं, लग्न केलं जातं. लग्न केल्यानंतर पत्नी त्याच्यावर खूप प्रेम करत असते.
आणि तोही पत्नीवर खूप प्रेम करतो. आई वडील, पती पत्नी म्हणजे मुलगा हे आनंदाने राहत असतात. परंतु पत्नीच्या लक्षात येतं की माझा जो पती आहे तो माझ्या शरीरावरती प्रेम करतोय. तर पाहूयात आपण याचं प्रेम शेवटपर्यंत टिकणारं आहे का? त्याच्यासाठी एक परीक्षा घ्यायचं ठरवते ती. कारण आईवडील त्याच्यावर खूप प्रेम करत असतात. परंतु मुलगा मात्र त्या आईवडिलांची नेहमीच अवहेलना करत असतो. सहज मिळालेलं प्रेम त्याला समजत नसतं. मग पत्नीच्या लक्षात येतं की हा आपल्या आईवडिलावरतीच प्रेम करत नाही आहे, तर तो माझ्यावर प्रेम करेल का? का आता माझ्याकडे फक्त सौंदर्य आहे तोपर्यंत तो प्रेम करतोय? हे पाहूया. मग ती गरोदर असते. मग गरोदर म्हटलं की डोहाळे पुरवणे हे पतीचं काम असतं. मग ती आपल्या पतीला सांगते की असं असं डोहाळं लागलं आहे. कधी बोरं खाऊ वाटतात, कधी वेगवेगळी फळं खाऊ वाटतात. पती आणून देतो. परंतु एक दिवशी परीक्षा घेण्यासाठी ती सांगते की अहो मला काळीच खाऊ वाटतंय. शिजवून काळी मस्तपैकी खाऊ वाटतं. ठीक आहे म्हणतो, आणतो मी. कशाचं? बोकडाचं पाहिजे, कोंबडीचं पाहिजे? मग ती म्हणते नाही हो, त्याने काय काळजी असतात का? मग ती म्हणते मला तुमच्या आईचं काळीच खाऊ वाटायला नाही. त्याला वाटतं बायको आपली चेष्टा करते. आज काहीतरीच काय सांगते म्हणतो. काय वेगळंच तुझं ढोळ आहे. मग ती म्हणते नाही, मला खाऊ वाटतं. तर तुम्ही ते आणून द्या, माझं ढोळ पुरवा. तो शारीरिक प्रेमामध्ये पूर्ण आंधळा झालेला असतो. त्या सौंदर्यामध्ये त्याच्या मनामध्ये थोडीही शंका येत नाही किंवा सहज मिळणारं आईचं प्रेम हे त्याच्या लक्षात येत नाही. तो म्हणतो हे आता सौंदर्यच आपल्यासाठी सर्वस्व आहे. हे टिकवायचं असेल तर आपल्याला ते केलीच पाहिजे. मग तो कुठलाही विचार न करता म्हणतो ठीक आहे, संधी बघून मी तुला काळीज आणून देतो. ती म्हणते ठीक आहे. मग घरामध्ये संध्याकाळची वेळ असते, तो जातो. आई झोपलेली असते आणि कुठलाही विचार न करता तो आपल्या आईचा जीव घालवतो, मारतो आणि काळीज आईचं काढून घेतो. काही दुःख वाटत नाही, काही नाही. कारण पुढं सौंदर्य दिसत असतं, पत्नीची इच्छा दिसत असते आणि तो काळीज काढून घाबरतो. घरामध्ये वडील दुसऱ्या खोलीमध्ये असतात, त्यामुळे कोणी पाहिलं नाही ना असं म्हणून तो भीती त्याच्या मनामध्ये असते आणि काळीज घेऊन तो धावू लागतो. कारण हे पती पत्नी थोडं लांब राहत असतात. धावू लागतो, धावू लागतो, घाबरलेला आहे. आणि धावता धावता तो ठेच लागून पडतो. काळीज एकीकडे पडतं, हा एकीकडे पडतो. त्यावेळेस काळजामधून आवाज येतो, कारण आई
की मित्रांनो, सर्व कोणतेही तुमचे देवता असू द्या, कुठल्याही देवाला तुम्ही मानत असाल, त्या सर्व देवांची रूपं त्या आईमध्ये असतात. तर ते काळीच बोलू लागतं, बाळा लागलं का रे कुठं, उठ उठ, लागलं का बघ, तुला खरचटलं का. मुलाच्या लक्षात येतं, अरे बापरे, आपण आईला जीव मारला, तिचं काळीच काढलेलं आहे, पण ते काळीजसुद्धा मला बोलतंयच, माझी काळजी करत आहे. त्याला थोडंसं मनामध्ये चलबिचल व्हायला सुरुवात होते. परंतु थोडं सौंदर्य दिसत असतं आपल्या पत्नीची इच्छा पुरवण्यासाठी. मग तो काळीज उचलतो, परत पळत 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 जातो पत्नीजवळ. तर पत्नीला फार मोठा धक्का बसतो आणि ती खडबडून जागी होते आणि म्हणते, अहो, मी तुमची परीक्षा पाहत होते, तुमच्यावर एवढी जेव्हा प्रेम करणारी आई आणि 2 दिवसामध्ये आलेल्या माझ्यासाठी तुम्ही तिचं काळीज आणलं काढून, तिला मृत्यूच्या दारीत सोडलं, तिला मारलं. मला अपेक्षित नव्हतं हे, मी तुमची परीक्षा घेत होते. मग असं निस्वार्थी प्रेम करणाऱ्या आईला जर तुम्ही कोणताही विचार न करता मारलेला आहे एका नवीन व्यक्तीसाठी, तर मी तर काय आहे, फक्त सौंदर्य माझं पाहून तुम्ही सध्या प्रेम करताय माझ्यावर, माझंही सौंदर्य राहणार आहे. मी तर आईची जागा कधीही घेऊ शकणार नाही. मी माझ्या लेकराबाळांचा विचार करेन, तुमच्यावर प्रेम करेन, पण आई इतकं नाही. त्यामुळं तुम्ही माझ्या परीक्षेत फेल झाला, आता मीही तुम्हाला सोडून जात आहे, कारण तुमचं खरं प्रेम मला माझ्या लक्षात आलेलं आहे. तुम्ही निस्वार्थी प्रेम करणाऱ्या व्यक्तींविषयीच अशा प्रकारच्या तुमच्या भावना आहेत, त्यांना तुम्ही संपवताय, तर माझी त्या ठिकाणी काय गत होणार आहे. आणि मित्रांनो, ती पत्नीसुद्धा त्याला सोडून जाते. मग जीवनामध्ये हे आपण महत्त्वाचं असतं, त्याच्या लक्षात नंतर आलं, परंतु हेच जर त्याच्या लक्षात आलं असतं, तो समजावून सांगू शकला असता, नाही, तू मला महत्त्वाची आहेस, परंतु ज्यांच्यामुळं मी आहे त्यांना मी दुखावणार सुद्धा नाही, मारणं तर लांबच, त्यांचं काळीज देणं. तर अशा प्रकारे तो करू शकला असता. जीवनामध्ये याच्यातून एकच बोध घ्यायचा की जीवनाचा खरा पाया, आनंदाचा खरा पाया, शांती, सुख, समाधानाचा कुठला पाया असेल तर ते आपले आईवडील आहेत. मित्रांनो, तुमच्याकडे भरपूर संपत्ती येईल, सगळ्या दुनियेची सुखं येतील, परंतु जर तुमच्याकडे माता पित्याचं प्रेम नसेल, तुमच्याजवळ आईवडील नसतील, विचारा त्यांना, त्यांच्याजवळ आईवडील नाहीत. त्यामुळं अशी चूक जीवनामध्ये आपण करायची नाही. समोरच्याच्याही लक्षात येत असतं, या निसर्गाच्याही लक्षात येतं की तुम्ही ज्या वेळेस आईवडिलांसाठी सर्व त्याग करण्यासाठी तयार असता, त्यावेळेस सर्व निसर्ग तुमच्यासाठी सर्व त्याग करतो. सर्वांना सोडून तो निसर्ग, ती नियती, तो परमेश्वर, तो ईश्वर तुमच्या जवळ येतो. तुम्हाला जे हवं आहे ते देण्यासाठी तो प्रयत्न करतो. याच्यासाठी फक्त पुंडलिकाचं उदाहरण आपल्यासमोर आहे, श्रावण बाळाचं उदाहरण आहे. तर आजच्या युगामध्ये हेच संस्कार आपल्याला लहान मुलावरती देण्याची आवश्यकता आहे. सतत अशा गोष्टी, अशा कथा मुलांना सांगा, उदाहरणे द्या. जीवनामध्ये जर तुम्हाला सुख, समाधान, शांती, वैभव हे जर प्राप्त करायचं असेल तर मूळ पाया तुमचा भक्कम केला पाहिजे.
तर कशी वाटली ही कथा? अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आपण माझ्या राजाराम बाबर वडवळ या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपणही अशा छान छान कथा ऐकत चला, सांगत चला, वाचन वाढवा आणि जीवनामध्ये आनंद घ्या. आणि जीवनाचा हा जो मूळ पाया आहे हा भक्कम करा, स्वतःचा करा. आपलं पाहून आपल्या मुलांचाही पाया भक्कम होईल. चला तर पुन्हा भेटूयात. धन्यवाद.